जालन्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। मनोज रांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करण्यात आला आहे। जालना नांदेड महामार्ग रोखून धरलेला आहे मराठा आंदोलकांनी। तर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे। एकीकडे मनोज रांगे पाटील उपोषण करत होते, त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय, पण त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता दुसरीकडे जालन्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्यांनी हा महामार्ग रोखून धरलेला आहे, रास्ता रोको केलाय। जालना नांदेड महामार्ग रोखून धरला, त्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर बसल्याचं पाहायला मिळतं। तर ही दृश्य आपण बघू शकतो, जालना नांदेड महामार्गावरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मराठा समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी हा रस्ता रोखून धरलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। वाहनं ठिकठिकाणी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथं वाहनं थांबून राहिल्याचं पाहायला मिळतं। तिकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत, तर बरीचशी वाहनं या ठिकाणी आहेत आणि त्यामध्येच एक जेसीबी सुद्धा पाहायला मिळतो। तर मोठ्या संख्येने मराठा समाजामधील आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कधीपर्यंत हा रास्ता रोको चालेल, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।